नमस्कार, मी मंगेश भुजबळ, फिनिक्स मल्टी सर्व्हिसेस, छत्रपती संभाजीनगर। नवीन नवीन योजना, सरकारी कुठलीही फॉर्म असो, कुठलीही योजना असो, या सर्वांची माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनल मंगेश भुजबळ याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो। तसंच माझं इंस्टाग्राम चॅनल सुद्धा आहे मंगेश भुजबळ, माझं फेसबुक चॅनल सुद्धा आहे मंगेश भुजबळ। यावरती जाऊन आपण सरकारी योजनेबद्दल सर्व काही माहिती मिळवू शकताय। सध्या लेटेस्टमध्ये मी आपल्याला काही माहिती घेऊन आलेला आहे सरकारी योजनेबद्दल। तर त्यामध्ये RTE सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं राबवण्यात येणारी ही जी स्कीम आहे, जसं की ज्या मुलांचं वय 5 ते 6 या मध्ये असतं, या मुलांसाठी सरकारकडनं फ्रीमध्ये इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आपल्याला ॲडमिशन दिल्या जातं। तर या RTE फॉर्म बद्दल मी आपल्याला माहिती देत आहे। हे फॉर्म भरणं सुरू आहे, याची लास्ट डेट 18 मार्च अशी ठेवण्यात आली होती, परंतु ही डेट वाढवण्यात आली आहे आणि ही डेट 25 मार्च यापर्यंत करण्यात आलेली आहे। यामध्ये आणखीन काही नियमामध्ये बदल झालेत, ते सुद्धा मी आपल्याला पुरेपूर सांगणार आहे। त्यामध्ये सांगण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। जर माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर कृपया करून त्याला लाईक करा, आणि जर सरकारी योजनेबद्दल कोणाला माहिती हवी असेल तर माझे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल। तर यामध्ये काय बदल झालाय, काय बदल झालेला नाही त्याबद्दल माहिती देत आहे। की सर्वात मोठा जो बदल झालेला आहे की या अगोदर या RTE मध्ये या 2026 मध्ये आपल्याला ऍडमिशनच्या शाळेचं अंतर जे देण्यात आलं होतं, 1 किलोमीटरचं अंतर देण्यात आलं होतं, त्यामध्ये ऍडमिशन घेतील आणि शाळेचं अंतर आहे। परंतु आता मोर दॅन त्यापेक्षा जास्त 3 किलोमीटरचं अंतर ठेवले, त्यापेक्षाही जास्त 5 किलोमीटर अंतर, या अंतरापर्यंत आता आपण आपल्या शाळा निवडू शकताय। या जर शाळेत जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर यासाठी आवश्यक जे डॉक्युमेंट्स आपल्याला मी सांगत आहे, आवश्यक डॉक्युमेंट्स आहे, जर आपण कुठल्याही कॅटेगरीमध्ये असेल तर वडिलांचं कास्ट असणं गरजेचं आहे। सोबतच जर आपण कुठल्या कास्टमध्ये नसेल, जनरल मध्ये असाल, ओपन मध्ये असाल तर आपल्याला उत्पन्नाचा दाखला हा गरजेचा आहे। उत्पन्नाचा दाखला असावा। उत्पन्न दाखल्यासोबत आपलं आधार कार्ड, आपल्या मुलाचा आधार कार्ड आणि मुलाचा जन्माचा दाखला, एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक आहे। यामध्येच आता सध्याची जी लास्ट डेट दिलेली 25 मार्च या तारखेच्या आताच आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि आपल्याला आपल्या शाळा निवडून फॉर्म सबमिट सुद्धा करायचा आहे। त्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला कुठे नंबर लागलाय, कुठल्या शाळेत आहे, SMS द्वारे कळवलं जातं, किंवा ऑनलाईन कुठल्याही साईडवरती आपली RTE ची साईड आहे त्यावर जाऊन सुद्धा आपण चेक करू शकताय। यामध्ये जर कोणाचे फॉर्म भरायचे राहिलेले असतील तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। ज्या लोकांना हे फॉर्म भरलेले आहेत 1 किलोमीटर अंतराच्या आतचे, याच्यामध्ये आणखीन एडिट हे ऑप्शन आलेलं नाहीये। हे एडिट ऑप्शन आल्यानंतर ज्या लोकांना हा फॉर्म भरलेला आहे, ज्यांना 1 किलोमीटरच्या आतमधल्या शाळेत निवडल्या, त्यांना पुढच्या निवडायच्या आहेत, त्यांना एडिट ऑप्शन आल्याच्या नंतर त्या शाळा निवडता येईल। तोपर्यंत सध्या त्यांच्या शाळा काही चेंजेस होणार नाही। जेव्हा एडिट ऑप्शन सरकार देईल त्यानंतरच आपल्याला हे निवडता येणार आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या, जेणेकरून माझं हे यूट्यूब चॅनल आहे याला प्रोत्साहन मिळेल आणि हे पुढे कंटिन्यू सुरू राहील। अधिक माहितीसाठी मंगेश भुजबळ, फिनिक्स मल्टी सर्व्हिसेस, आंबेडकर गली नंबर 13 या ठिकाणी आपलं ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। आपण तिथे येऊन भेट देऊ शकताय। कुठली आपल्याला अडचण येत असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा, लवकरात लवकर मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल, आपलं मी काम करून देईल। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।